रघुवीर समर्थ. आपण श्री राम हृदय याच्यातील श्री राम उवाच या विषयाचा शुभारंभ काल केला आणि त्यामध्ये आकाशाचे त्रिविध भेद कसे आहेत, म्हणजे एक महाआकाश आहे, एक जलाशयामध्ये पसरलेलं आकाश आहे आणि एक प्रतिबिंबित आकाश आहे. पण आकाश एकच आहे, भासताना ते तीन प्रकारे भासतंय. अशा पद्धतीने आपण काल विचार पाहिला. अवच्छिन्न चैतन्य जे आहे, जे जीव स्वरूप मानलं गेलं, त्या जीवभावाला धरून ते चैतन्य वाटतं. त्याचे तीन विभाग आपण काल बघितले. ज्याप्रमाणे जलाशयामध्ये हे जलाशयाचं, महद आकाशाचं आणि प्रतिबिंबित आकाशाचा विचार बघितला, तसा भास सुद्धा तीन प्रकारचा आहे. तो आभास तीन प्रकारचा आहे. आधी विषय काल आपण बघितला की त्याच्यामध्ये परमात्म स्वरूप जे सगळ्यांच्या पलीकडचं आहे, जीवात्म स्वरूप जे त्याचं प्रतिबिंब आहे, आणि सर्वगत जे स्वरूप आहे, आभास रूप असणार, सर्वांमध्ये पसरलेलं असं जे रूप आहे, अशा तीन प्रकारे तेच एक तत्व सर्वत्र दिसतं असा आपण विचार केला. आणि आभासस्तु मृषा बुद्धी हा 48वा श्लोक, याच्यामध्ये मृषा बुद्धी याचा अर्थच मिथ्या बुद्धी, भेदबुद्धी, असत्यावर आधारित असणारी बुद्धी, हे अविद्येचं कार्य आहे. म्हणजे अविद्येचं कार्य ही भेदबुद्धी किंवा अनेकत्व दाखवणारी बुद्धी किंवा पृथकत्व दाखवणारी, विभागामध्ये प्रकट होणारी बुद्धी, हे अविद्येचं कार्य आहे. आणि त्या मृषा बुद्धीचं कार्य आभास आहे. आभास म्हणजे जे जसं आहे तसं न दाखवता त्याच्यापेक्षा भिन्न वस्तू दाखवणं, काहीतरी भलतंच आहे असं दाखवणं. जसं आपण पूर्वी विचार केला की त्या पुन्हा अध्यस्त आणि अनध्यस्त असे विषय येतात. त्याचा विचार कदाचित पुढच्या चिंतनात आज आला तर आपण करू. काल आपण अध्यस्थाचा विचार केला की वेगळे वेगळे आकार आपल्याला वेगळे वेगळे अलंकार दाखवत आहेत. पण मूळ जो सोनं हे जे हा जो पदार्थ आहे, त्याच्यावर वेगळ्या आकारांचा भास होऊन ते वेगळं वेगळं दिसतंय, पण असताना ते सोनं आहे. याच्यामध्ये अधिष्ठानासहित आभास प्रकट होतो. अधिष्ठानभूत सोनं आहे आणि आभासभूत वेगळे वेगळे आकार असणारे अलंकार आहे. जो अनध्यस्त स्वरूपाचा भेद सांगितला जातो किंवा अनध्यस्त स्वरूपाचा आभास सांगितला जातो, त्यामध्ये अधिष्ठान दिसलं की आभास नष्ट होतो आणि आभास असेपर्यंत अधिष्ठान दिसत नाही. इथं अधिष्ठान दिसत असताना आभास दिसतोय. सोनं दिसत असताना त्याच्यावरचा आकार म्हणजे वेगळे वेगळे अलंकार दिसतात. सोन्याची बांगडी, सोन्याचं कर्णपूल, सोन्याचा गोफ,
सोन्याचा तोडर, सोन्याचं कडं, सोन्याचं मंगळसूत्र, हे सगळं जे दिसतं हे अधिष्ठान सोनं दिसत असून त्याचा आभास दिसतो. पण अद्वैत वेदांती या अध्यस्थ स्वरूपाच्या आभास प्रक्रियेला महत्व देत नाही. ते महत्व देतात अनध्यस्थ स्वरूपाच्या आभास प्रक्रियेला किंवा मिथ्या भावाला, की जिथं अधिष्ठान जोपर्यंत दिसत नाहीये तोपर्यंतच आभास आहे, आणि अधिष्ठान दिसलं की आभास नष्ट होतो. सर्परज्जूचं उदाहरण किंवा रजत शुक्तीचं उदाहरण याच्यासाठी प्रसिद्ध आहे. जोपर्यंत साप दिसतोय तोपर्यंत दोरी दिसत नाहीये, पण ज्या क्षणी दोरी दिसली त्या क्षणी साप नष्ट झाला. किंवा रजत शुक्तीमध्ये लांबून शिंपला चमचमतोय, तो चांदीसारखा दिसतोय. जोपर्यंत शिंपला दिसत नाहीये तोपर्यंत चांदीचा भास आहे, पण ज्या क्षणी हा शिंपला आहे असं कळलं त्याच क्षणी चांदी नष्ट झाली. चांदी नष्ट झाली म्हणजे ती नव्हतीच, तिचा आभास नष्ट झाला. हा अनध्यस्थ आहे. त्यामुळं अधिष्ठान दिसून आभास असणं द्वैत वेदांताप्रमाणे नाही, ते सर्व ब्रह्मवाद्यांच्या प्रमाणे. सर्व ब्रह्मवादी हे अधिष्ठान असून आभास मानतात, म्हणजे सर्वं खल्विदं ब्रह्म ही श्रुती वाक्यच आहे, पण तोही पूर्वपक्ष आहे असं दासबोधादिक ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलं. योग वासिष्ठात पण सांगितलेलं आहे की जरी ते श्रुती वाक्य असलं, म्हणजे वेद हे सर्वतोपरी प्रमाण आहे, आणि ते श्रुती वाक्य जरी असलं तरी त्या श्रुती वाक्यांमध्येच पुन्हा तरतम भावात्मक वाक्य असतात, आणि ते कधी कधी पूर्वपक्षाच्या पद्धतीनेही मांडलं जातं. त्यामुळं सर्वं खल्विदं ब्रह्म हे सगळंच ब्रह्म आहे. हे सगळं याचा अर्थ सगळी सृष्टीच ब्रह्म आहे. सगळी सृष्टी ब्रह्म आहे असं ज्याला दिसतं त्याला सोन्याचे अलंकार हे उदाहरण आहे. ब्रह्मही दिसतंय पण सृष्टीही दिसतीये, सोनंही दिसतंय पण अलंकारही दिसतंय. पण निर्विशेष रूपामध्ये तर ब्रह्मस्वरूप जे मानतात की तिथं सृष्टी नाहीच आहे, फक्त ब्रह्म आहे. एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति असं जे वेदांत वचन आहे, जे सर्वं खल्विदं ब्रह्म यालाही पूर्वपक्षात टाकतं. सर्वं खल्विदं ब्रह्म हे श्रुतीवाक्य ते सिद्धांत वाक्य जरी वाटत असलं तरी त्या सिद्धांत वाक्याला पूर्वपक्षात नेऊन टाकतं. असं कोणतं वाक्य आहे? एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति. ब्रह्म एकच आहे, तिथं दोनपणा नाहीये. तर असं एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति हे जे रूप आहे त्या ठिकाणी सृष्टीचा आत्यंतिक अभाव हेच ब्रह्मस्थितीमध्ये सत्य मानलेलं आहे. त्यालाच अजातवाद असंही म्हणतात, की जे झालंच नाही. अगदी अंतम सप्तम ज्ञानाची भूमिका ज्याला म्हणता येईल अशा भूमिकेपर्यंत ते गेलं. त्यामुळं एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति म्हणताना ब्रह्म एकच आहे, तिथं सृष्टी दुसरी कोणी नाहीच आहे. किंवा सर्वं खल्विदं ब्रह्म म्हणताना सर्व असं दुसरं कोणी नाहीच आहे, बरोबर ना? आणि सर्वच नसेल तर मग तिथं अध्यास तरी कुठून येणार? फक्त अनध्यासच शक्य आहे. म्हणून अधिष्ठान दिसलं की अध्यास नष्ट झाला. हेच एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति याचं सूत्र आहे. ज्या क्षणी ही दोरी आहे हे कळलं त्याच क्षणी त्याच क्षणी तो आभास संपूर्ण नष्ट झाला. ज्या क्षणी हा शिंपला आहे कळलं त्याच म्हणजे आभास नष्ट झाला. तसं
अद्वैत वेदांतामध्ये एकम ब्रह्म हे कळलं, द्वितीयम नास्ती त्याच क्षणी कळलं, दुसरं तिथं काहीच नाही, केवळ ब्रह्म असंच आहे. आणि त्यामुळं इथं जो आभास आहे तो त्रिविध स्वरूपाचा जो आभास, तो आभास तिथे शिल्लक राहत नाही, तो आभास नष्ट होऊन जातो. यात सोपं म्हणजे घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश या रूपामध्ये आकाश 3 स्वरूपाचं जरी दिसलं तरी मुळात असताना ते एकच स्वरूप आहे. म्हणून कार्य भेदबुद्धी, मृषाबुद्धी शब्दाचा अर्थ शब्दशः भेदबुद्धी होत नाही. मृषाबुद्धी शब्दाचा अर्थ मिथ्या बुद्धी, मायिक बुद्धी, असत्य बुद्धी असाही होतो. पण त्याच्यातून आपण इथं आभासात्मक भेद एकच एक आहे, त्याच्यामध्ये भेद भासवणं हे त्या बुद्धीचं काम, म्हणून मी भेदबुद्धी असा शब्द वापरला. आणि त्या भेदबुद्धीच्या प्रभावानं काय होतं, आभास उत्पन्न होतो. म्हणजे एकच एक जे अवच्छिन्न आहे, जे एकच एक सत्स्वरूप आहे, त्याच्यामध्ये अनेकत्वाचा भास होतो, अशी ती बुद्धी आहे. असा विचार आपण काल त्या सत्संगामध्ये बघितलं, ज्याचं अप्रत्यक्ष उत्तर कालच दिलं गेलंय. पण पुन्हा थोडी स्पष्टता करतो की जो अंतर्विरोध म्हणून म्हटलं होतं, राम स्वयं बोलले, तर यामध्ये ती स्पष्टता यावी म्हणून आम्ही प्रश्न विचारला होता. अजातवादाची स्पष्टता यावी या संदर्भानं प्रश्न विचारला होता. आणि त्यामध्ये दासबोधाचं एक प्रमाण सुद्धा मी 2-3 दिवस आधी दिलं होतं. आणि ते प्रमाण असं आहे की एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. पुन्हा उभी सांगतो, एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या मगाचे जे श्रुतिवचन आहे त्याचाच हा अनुवाद असं समजा. कोणतं श्रुतिवचन? एकम ब्रह्म द्वितीयम नास्ती. त्यामुळं रामस्वयं प्राह असं जे महादेव म्हणत आहेत, याचा अर्थ ती आदिमायाच त्या रूपामध्ये प्रकट झालेली आहे. कारण विकाररहित परब्रह्म स्थिती आहे. आणि आदिमाया जेव्हा स्वतः म्हणजे सीतामाई जेव्हा सांगतेय की राम हे परमब्रह्म आहे, त्याचा अर्थ तो स्पष्ट आहे की ते विकार रहित आहे. मग राम सीता अशी जी 2 रूप आहेत, तो काय प्रकार आहे? तोच सृष्टीचा प्रारंभ, मायेचा स्वरूप, ज्याला पुरुष प्रकृती म्हटलं. पुरुष प्रकृती सुद्धा आदिमायेचे 2 भाग आहेत. तो जरी ब्रह्मवाचक वाटला पुरुष हा शब्द, तरी तो आदिमायेचाच भाग आहे. याचं कारण की तो अधिष्ठान रूप राहतो, तरी सुद्धा तो राहतो याचं भान उत्पन्न होतं. तो अधिष्ठान आहे इतकं कळतं. आणि जे कळतं बुद्धीला ते ब्रह्म नाही. जे बुद्धीला कळतं ते ब्रह्म नाही, ते अधिष्ठान रूप आहे तरी कळलं. पुरुष हा अधिष्ठान रूप आहे आणि प्रकृती ही त्याच्यावर अधिष्ठित आहे. मग ज्याच्यावर जे काही अधिष्ठित आहे आणि जे अधिष्ठित जे आहे त्याच्यापेक्षा अधिष्ठान मोठं आहे, त्याच्यापेक्षा अधिष्ठान श्रेष्ठ आहे, हे जरी सत्य असलं तरी सुद्धा त्याचं स्वरूप लक्षात येत आहे. म्हणून दृश्य आणि अदृश्य 2 रूपांमध्ये सृष्टीची रचना मानलेली आहे. फक्त जे दृश्य डोळ्याला दिसतं तीच सृष्टी नाहीये, अदृश्य रूपामध्ये सुद्धा सृष्टीच आहे. म्हणून जिथं परब्रह्मामध्ये पहिली सृष्टी आहे, या भूमिकेतून जेव्हा आपण विचार करतो, दिस युनिवर्स एक्झिस्ट्स, या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला
अहमची पहिली जी स्फूर्ती झाली ती अहमची स्फूर्ती हीच मुळात माया. इथूनच मग मी एक आहे हे कळलं. पहिला मी कळला, मग मी एक आहे हे कळलं, मग मी अनेक व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. साठी प्रकृती पुरुष निर्माण झाले. त्या पुरुषाच्या अधिष्ठानावर प्रकृती हा सगळा खेळ मांडला. त्यामुळं अहमची जी मूळ स्फूर्ती आहे तिथंच माया आहे. म्हणून समर्थांनी म्हटलं एक परमब्रह्म संचले कदापि नाही विकारले. अहमची स्फूर्ती म्हणजेच विकार आहे, म्हणजे ते परब्रह्माच्या खालची स्थिती आहे. म्हणून त्याला समजावं म्हणून सोपाधिक ब्रह्म असं म्हटलं. सोपाधिक ब्रह्म म्हणजे उपाधीनं वेष्टिलेलं ब्रह्म. पण सोपाधिक ब्रह्म म्हणताना सुद्धा उपाधीनं वेष्टिलं म्हणजे उपाधीनं त्याला वेष्टन घातलं, म्हणजे ते वेष्टनामध्ये जाण्यासारखं आहे, म्हणजेच ते व्याप्य आहे असा अर्थ तात्पुरता स्वीकारावा लागतो. कारण सोपाधिक म्हणजे उपाधी सहित, उपाधीच्या सहित जे ब्रह्म असं मानलं. सोपाधिक ब्रह्म म्हणजे ब्रह्माच्या बरोबर कोणीतरी आहे. अरे एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति असं श्रुती वचन आहे. दुसरं काहीच नाही तर ब्रह्माच्या बरोबर दुसरं काय असणार. ब्रह्माच्या बरोबर उपाधी आहे असं मानलेलं आहे. याचा अर्थच ते मिथ्या मानायला पाहिजे. म्हणून सोपाधिक ब्रह्म जे अनुभवाला येतं, मग त्याला तुम्ही अवतार रूपात राम म्हटलं, कृष्ण म्हटलं, नृसिंह म्हटलं, अमुक काही काही म्हटलं, हे सुद्धा सर्व मायाच आहे. हे अजातवादाच्या अद्वैत वेदांतानं केवळ द्वैतानं सहज सिद्ध होणार आहे. म्हणून सगळी कर्ती ही माया. याचं कारण माया स्त्री पण नाहीये आणि पुरुष हा पुल्लिंग पण नाहीये. तो आम्हाला कळावा म्हणून शास्त्रांनी ते सांगितलेलं आहे. जसं दासबोधा म्हटलं की सरिता म्हणजे बायको भासली. एखाद्याच्या पत्नीचं नाव सरिता असेल आणि एखादा कवी सरिता हा शब्द वापरत असेल तर त्याला वाटेल की माझ्या पत्नीबद्दलच बोलतोय. अरे पण तो सरिता म्हणजे नदीबद्दल बोलतो. सरिता स्त्री, ओघळ पुरुष. एखादा ओघळ असेल तर तो पुरुष आहे, त्याला पुल्लिंगी आहे. सरिता स्त्रीलिंगी आहे. पण तिथं स्त्री पण नाहीये, तिथं पुरुष पण नाही, तिथे फक्त पाणी आहे. आम्हाला समजावं म्हणून त्या त्या भाषेमध्ये तसं मांडलेलं आहे. हे जसं तसंच इथं सीता आणि राम ही दोन रूप जरी असली आहे. कारण विकार, रूप म्हणजे विकार. रूप तर नामाच्याही आधीच आहे, नंतरच आहे. रूप तर नामापेक्षा अधिक स्थूल आहे ना, नामाच्या नंतरच आहे. मग या दृष्टीने जर आपण विचार नीट केला तर ही सगळीच माया आहे. फक्त ती स्त्रीलिंग पुरुष पुल्लिंग असं का दाखवते. श्रीराम हे परब्रह्म वाचक आहे हे लक्षात यावं म्हणून त्यांच्यामध्ये ती वृत्ती गुंतावी आणि त्या योगानं मायेच्या योगानंच मायेचा निराश व्हावा, काट्यानं काटा काढावा. तद्वत ह्या मायारूपी आकृतीनं, ह्या मायारूपी विग्रहानं, त्या उद्देशानं ती सद्विद्या माया तुम्हाला परब्रह्मापर्यंत घेऊन जाते. म्हणून आत्मारामामध्ये समर्थांनी फार छान सांगितलं, माया योगियांची माऊली जेथून तेथे नेऊन घाली, जेथील तेथे नेऊन घाली. जेथील तेथे म्हणजे अहमची स्फूर्ती जिथून झाली त्या परब्रह्मापासून, तर तिथं ती तुम्हाला पोचवते. त्यालाच ध्रुवपद म्हटलेलं आहे, अढळ पद म्हटलेलं आहे. तुझे अढळ पद गेले, तुझं मायेने वेढ्या गाविले, ते तुझं परत दिले तर माझं काय देसे, असे गुरु विचारतात आत्मारामात. अरे तुझं अढळपद गेलं, तुला मायेनं वेड लावलंय, ते तुझं अढळपद तुला दिलं तर मला काय देशील. तो म्हणतात मला काहीच नकोय, पण तुझ्यापासून सोडवावं म्हणून
तुझ्याकडं जे नाशिवंत आहे ते सगळं मला देऊन टाक. म्हणून तुम्ही सगळं दिलं. ते म्हणाले सगळं दिलं हे म्हणणं सुद्धा त्याच्यातच आलं. आणि त्याला फटकारतात गुरु आणि फटरे पडत मूर्खा म्हणतात. तुला अजून कळलेलं नाही की तू सगळं दिलं म्हणतोस, तर देणारा सुद्धा मायेत येतोय. मी सगळं दिलो म्हणणारा म्हणजे माझ्याकडे काही शिल्लक नाही हे जो म्हणणारा आहे ना, तो सुद्धा मायावीच आहे. तो पण मायेत असेल. तो म्हणतो मी माझं मला दिलं तर काहीच नाही उरलं, पण मीच माझं मला, मी पण मायावी आहे म्हणजे नाशिवंत आहे, मीच मला देऊन टाकलं सद्गुरूंना. गुरुदेव म्हणाले काही नाही पुरलं ही भावना सुद्धा मायावीच आहे. इथं शून्यत्व निराश होतो. इवन नथिंग डझंट एक्झिस्ट. तो काय उरलं ते कोणीच सांगू शकत नाही. काहीच उरलं नाही हेही जर माहित येत असेल, तेही द्यायचं असेल, तर मग आता काही नाही हे कसं द्यायचं? म्हणजे तद्रूपच व्हायचं. म्हणून इथे श्री राम हनुमंतांशी बोलले या संदर्भामध्ये तद्रूपत्व नसल्यामुळे त्याला मायाच म्हणावं लागेल. पहिली मायाच वेगळी वेगळी रूप घेतीये. म्हणून तर सीताबाईंनी 34व्या श्लोकापासून सांगितलं ना, किंवा नाही 42व्या श्लोकात म्हटलेलं, एवं आदीनि कर्माणि मया एव आचरितानि अपि आरोपयन्ति रामे अस्मिन् निर्विकारे अखिलात्मनि. एवं दुसरी ओळ बघा, एवं आदीनि कर्माणि, ही सगळी कर्म कोणती? जी 35व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून दिली. अयोध्या नगरे जन्म, रघुवंशे अति निर्मले, विश्वामित्र सहायत्वम, मख संरक्षणम ततः अहल्या शाप शमनम, चाप भंगो महेशितुः. हे रामरायांनी केलं असं जे काही लोकांना दिसलं वाटलं, शेवटपर्यंत कुठेपर्यंत आलं? रावणस्य वधः, सपुत्रस्य दुरात्मनः, विभीषणे राज्यदानम, पुष्पकेण मया सह अयोध्यागमनम, हे सगळं जे काही केलं, पण त्याच्यानंतर राज्याभिषेक, हे सर्व करणारी मीच आहे. म्हणजे राज्याभिषेक सुद्धा माझाच झालेला आहे, पण देह श्रीरामांचा आहे. पुरुष देहामध्ये दाखवलेलं आहे तो जो रूप आहे ते, पण ते सगळं माझच आहे. श्रीराम अविच्छिन्न असे परब्रह्म स्वरूप आहेत. ते काही करत नाहीत, कुठं जात नाहीत, कुठं येत नाहीत, काही मागत नाहीत, कुणाला काही देत नाहीत. ते निर्विकार आहे. आणि म्हणून अंतर्विरोध मी असं म्हटलं की जेव्हा सीतामाईंनी अशा पद्धतीनं रामरायांचं स्वरूप सांगितलं, त्यानंतर महेश म्हणतायत राम स्वयं प्राह. 44व्या श्लोक. म्हणजे त्यांनी पुन्हा डायमेन्शन बदललं. आता इथं राम स्वयं प्राह म्हणताना त्या रामरूपी विग्रहामध्ये असणारी माया स्वतः बोलली असाच अर्थ केला पाहिजे. अद्वैत वेदांतानुसार, केवळ अद्वैतानुसार सगळी करणारी ही मायाच आहे. म्हणून समर्थांनी आत्मारामाची मगाशी मी उल्लेख केला तो परत करतो की माया योगियांची माऊली म्हणजे विद्यामाया. आपण सगळे अडकलो आहोत ते अविद्यामायेत, पण विद्यामाया जी आहे ती कशी आहे? ती योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली. त्यामुळं हे डोकं थोडं गरगरायला लावणारा असा विषय ठरू शकतो, पण संकल्पना इथं स्पष्ट व्हायला हव्या. कारण 35व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून ते 43व्या श्लोकापर्यंत जे काही सांगितलेलं आहे सीतामाईंनी हनुमंतांना, तेच सांगितलेलं आहे. मीच सगळं केलं. आणि रामरायांना अभिषेक झाला याचा अर्थ कुणाला अभिषेक झाला?
सगळं जर मीच केलेलं आहे, रावणाला मारलं मीच, वालीला मारलं मीच, हे जर मी केलेलं आहे तो त्या देहातून केलेला आहे. ज्या देहाला तुम्ही राम असं म्हणता, नाही तर मीच हे केलं असं म्हणता येणार नाही ना. म्हणजे राज्याभिषेक सुद्धा झाला तो तत्वतः कोणाचा झाला? माया स्वरूपी सीतामाईचा राम या विग्रहामध्ये राज्याभिषेक झाला. हे कोणानुसार मी बोलतोय? केवळ द्वैत सिद्धांतानुसार बोलतोय. कारण तो रामरायांचा विग्रह सुद्धा मायाच आहे. कारण अवताराचा सिद्धांत पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. मी पूर्वी सांगितला होता की अवतारामध्ये निमित्त कारण, इन्स्ट्रुमेंटल कॉज, हे विशुद्ध सात्विकी माया हे आहे आणि त्याचं मटेरियल कॉज सच्चिदानंद रस आहे. म्हणून जिथं सच्चित आणि आनंद याची अनुभूती आहे ती सुद्धा आदिमायेचीच प्रक्रिया आहे. कारण त्याला सत म्हणता येतं, त्याला चित म्हणता येतं आणि त्याला आनंद पण म्हणता येतं. ज्या अर्थी त्याला हे सगळं म्हणता येतं त्या अर्थी त्याचा अनुभव आहे. आणि ज्याचा अनुभव आहे तिथं त्रिपुटी आहे. जिथं त्रिपुटी आहे तिथं द्वैत आहे. जिथं द्वैत आहे तिथं माया आहे. त्यामुळे सच्चिदानंद हा सुद्धा जो शब्द आहे जो ब्रह्माला लावला जातो तो सुद्धा सोपाधिक ब्रह्माचाच विषय मानायला हवा. निरुपाधिक ब्रह्म त्याच्याही पलीकडे आहे, त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. तर सच्चिदानंद हे बोलता आलंय ना आपल्याला, सद्रूप चिद्रूप आनंद रूप हे बोलता आलेलं आहे. हे बोलता आलं याचा अर्थच इथं द्वैत आहे. हे बोलता आलं आणि योग्यांना जाणता आलं आणि त्याचं प्रतिपादन वेगळ्या वेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून करता आलं. ज्याचं प्रतिपादन करता येतं, जे प्रतिपादिलं जाऊ शकतं ते निश्चल परब्रह्म नाही. त्यामुळे सच्चिदानंद हे सुद्धा सोपाधिकाच स्वरूप मानायला हवं. कारण त्याबद्दल काहीतरी सांगतात. ते अत्यंत निर्मल आहे, अत्यंत शुद्ध आहे, हे सगळं सत्य आहे. तरी सुद्धा अगदी बारीक द्वैत तिथं आहे, सूक्ष्म द्वैत तिथं आहे. वेगळेपणा त्या द्रष्ट्याचा दृश्यापासून असणारा अत्यंत थोडासा वेगळेपणा तिथं आहे. म्हणून तर तो त्याला सच्चिदानंद असं जाणू शकतो. जेव्हा त्याच्यात तो एकरूप होऊन जाईल तेव्हा तो वेगळा न राहिल्यामुळं त्याला ते सच्चिदानंद आहे असं सांगता येणार नाही. ती जी स्थिती आहे तद्रूपत्वाची तीच परब्रह्माची स्थिती आहे, ज्याच्याबद्दल द्रष्टाच विसर्जित झाल्यामुळं किंवा वक्ताच विसर्जित झाल्यामुळं त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही. जसं गाढ झोपेमध्ये मी गाढ झोपलो आहे असं सांगताही येत नाही आणि गाढ झोपलेल्या अवस्थेमध्ये मी गाढ झोपलेलो आहे हा अनुभवही येत नाही. गाढ झोपेतून उठल्यानंतर मी सांगू शकतो की मी गाढ झोपलो होतो. घड्याळ बघून, सूर्यमान बघून माझ्या लक्षात येतं, अरे बापरे बराच वेळ झाला, बराच वेळ मी गाढ झोपलेलो होतो वाटतं. बऱ्याच दिवसांनंतर नव्हे वर्षानंतर मला इतकी गाढ झोप मिळाली. कधी म्हटलं आणि कधी अनुभवलं नंतर. प्रत्यक्ष गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये सुद्धा गाढ झोपेचा अनुभव नाहीये, तो अनुभव नंतर आहे. का? तिथे तद्रूपत्व आहे. पण ब्रह्मस्थिती आणि सुषुप्ती याच्यात भेद काय आहे? मग सुषुप्तीमध्ये तद्रूपता आहे आणि ब्रह्मस्थितीमध्ये तद्रूपता आहे. मग दोघात भेद काय आहे? ब्रह्मस्थिती गाढ झोप कशावरून नाही? म्हणजे एखादा योगी ब्राह्मी स्थितीला गेला किंवा परब्रह्मामध्ये विलीन झाला असं आपण बोलतो. आपण असंच फेकत असतो काही उचलले जीभ लावली टाळ्याला. पण असं जेव्हा म्हणतो
त्यावेळेला तो गाढ झोपेच्या अवस्थेला गेला असं का नाही म्हणायचं, किंवा तो मरण पावला, कारण मृत्यू ही गाढ झोपेचीच पुढची अवस्था आहे. प्रदीर्घ गाढ झोप म्हणजेच मृत्यू आहे. मृत्यू आणि गाढ झोप सारखंच आहे. मग ब्राह्मी स्थिती आणि मृत्यू यांच्यात काय फरक आहे? दोघांमध्ये हाच फरक आहे. गाढ झोपेमध्ये जरी तद्रूपता असली तरी सुद्धा अविद्या मायेची बीज त्याच्यामध्ये उपस्थित असतात, विच आर इनऍक्टिव्ह ऍट दॅट मोमेंट. आणि पूर्वसंकल्पाला अनुसरून तुमची गाढ झोप मोडते, की मला उठायचं असतं हा संकल्प जो असतो, आता छान झोपायचं असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याच्या गुप्त रूपामध्ये कधीतरी उठायचं हे असतं डोक्यात, का झोपूनच राहायचं. अगदी कुंभकर्ण जरी असलं तरी तो 6 महिन्यापेक्षा जास्त झोपून राहू शकत नाही. तर मग ती गाढ झोप त्यालाच मृत्यू म्हणावा लागेल, कारण तो उठतच नाहीये. बरोबर आहे. त्यामुळं त्या ब्राह्मी स्थिती आणि गाढ झोपेमध्ये हाच अंतर आहे, की गाढ झोपेमध्ये तद्रूपता असली, ब्राह्मी स्थितीमध्ये सुद्धा तद्रूपता असली म्हणजे मी सच्चिदानंद आहे हेही जेव्हा त्याला सांगता येत नाहीये. तरी दोघातला फरक काय आहे? गाढ झोपेमध्ये पण मी सच्चिदानंद हे सांगता येत नाही, अपेक्षित पण नाहीये, पण मी गाढ झोपलोय असंही सांगता येत नाही. आणि ब्राह्मी स्थितीमध्ये मी सच्चिदानंद हे सांगता येत नाही. ब्राह्मी स्थितीच्या जवळ असताना सांगता येईल, बिकॉज ही स्टील जेव्हा त्याच्यात जी बीज आहे अज्ञानाची, ती बीज अजून नष्ट झालेली नाहीत. अविद्या, काम आणि कर्म, ती कर्माची जी बीज आहेत, त्या कर्माच्या बीजांच्या मागे असणारं काम म्हणजे अनेक इच्छा आहेत, त्या इच्छांची बीज आणि त्याच्या मागे असणारी अविद्या, या सगळ्या गोष्टी विद्यमान राहून तद्रूपता प्राप्त होते. ही परमात्म्याची कृपा आहे, म्हणून आम्हाला तद्रूपता प्राप्त होते, म्हणून आम्ही फ्रेश होतो. म्हणून पंचदशीकारांनी खूप छान सिद्धांत सांगितला. ते म्हणतात की परमात्मा परमदयाळू होऊन जीवाला सुषुप्तीची अनुभूती करू लागला, कारण त्यांना तर समाधी सुलभ नाहीये. समाधीचा अनुभव नसताना जर जीवाला गाढ झोप दिली नाही तर तो वेडापिसा होऊन जाईल. म्हणून परमात्म्याने अत्यंत कृपा करून आपल्याला गाढ झोप दिली. दिवसभराची कामं राहू दे, माझं देवानी हे काम केलं, माझं देवानी ते काम केलं, ते बाकीचं सगळं सोडून द्या, पण भगवंताच्या कृपेनं तुम्हाला गाढ झोप मिळती आहे याच्यासाठी पहिल्यांदा त्याला धन्यवाद द्या. तो कृपाळू आहे म्हणून तुम्हाला गाढ झोप देतो. तुमचं पोट दुखत असू दे, तुमचा पाय भाजलेला असू दे, तुमच्या वर करोडो रुपयांचं कर्ज असू दे, घरात काहीतरी विचित्र काही घडलेलं असू दे, काय वाटेल ते असू दे, तरी सुद्धा काही काळाची गाढ झोप तुम्हाला जिवंत ठेवते, तुमची बुद्धी शाबूत ठेवते, की भगवंतानी मला हे दिलं आणि ते दिलं याच्याबद्दल त्याला साधुवाद देऊ नका. तो मला रोज गाढ झोपवतो, त्याच्याबद्दल साधुवाद द्या. कुठल्याही भीषण त्रासामध्ये जरी मी असलो तरी गाढ झोप तो देतोच. आहे ना सगळ्यांना हा अनुभव, ही त्याची परमकृपा आहे. फक्त आता गाढ झोपेसारखी त्यांनी समाधीही द्यावी ही प्रार्थना आपण करायला हवी. मग तो म्हणतो तू पुरुषार्थ कर, मी तुझ्या पाठीशी. आम्हाला प्रपंचामध्ये पुरुषार्थ करावा असा वाटतो, पण ब्रह्मर्षी वसिष्ठ सांगतात परमार्थामध्ये पुरुषार्थ करा, प्रपंच प्रारब्धावर सोडा. सगळे संत एकच सांगतात. तर ब्रह्म चैतन्य महाराजांची वाणी अगदी साधी सोपी, भक्तांना समजेल अशी, अज्ञजनांना समजेल अशी. योग वसिष्ठाची वाणी अत्यंत प्रगाढ आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण आहे, तरी सुद्धा दोघांचं सांगणं एकच आहे. वसिष्ठ महामुनी पण म्हणतात परमार्थ प्रारब्धावर सोडा, पण प्रपंच
परमार्थ हा पुरुषार्थाने करा, प्रपंचात पुरुषार्थ दाखवण्यापेक्षा. आणि महाराज सुद्धा तेच म्हणत असत, परमार्थात पुरुषार्थ दाखवा. परमार्थाचा दाट पोट खाऊन करून दाखवा. कसं होत नाही बघतोच मी, कसा राम भेटत नाही बघतोच मी, असं ह्या पद्धतीनं. त्यामुळं एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. तो अवतार असो, तो आत्माराम असो, तो सर्वं खल्वितम ब्रह्म असो, काही असो, त्याच अंगानं श्रीमंत आदि शंकराचार्यांनी आत्मषटक लिहिलं. गुरुर नैव शिष्य, मला गुरुही कोणी नाही आणि मला शिष्यही कोणी नाही, किंवा मी कुणाचा गुरु नाही आणि मी कुणाचा शिष्य नाही. मी काय आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी तत्वरूपातच ते ब्रह्म आहे. आता आचार्यानंतर किती शिष्य होते, आणि ते स्वतः गोविंद पादांचे शिष्य होते. मग ते असं कसं काय म्हणू शकतात, कारण मायावी देहाला मायावी देहरूपी गुरु असतो. ब्रह्मस्थितीमध्ये सगळंच एक आहे, फक्त ब्रह्मच आहे, बाकी काहीच नाहीये. एक परब्रह्म संचले, बस एवढंच आहे, कदापि नाही विकार. पण त्या वेगळं जे काही दिसतंय, आत्ताचा जो आपला सत्संग आहे, तो सुद्धा परब्रह्माच्या स्थितीनं तो अस्तित्वातच नाही. सृष्टीच्या सत्यत्वानं हा अस्तित्वात आहे. आता तुम्ही जिथं बसलेले आहात, तुमच्या बाजूलाच कोणी एक व्यक्ती बसली आणि ती खूप थकल्यामुळे समजा त्याला सत्संग ऐकायचा होता, पण गाढ सुट्टी गेली, तर त्या व्यक्तीच्या दृष्टीनं यू आर नॉट एक्झिस्टिंग, दॅट रूम इज नॉट एक्झिस्टिंग, अँड दॅट सत्संग ऑल्सो इज नॉट एक्झिस्टिंग. त्यामुळं वेदांत प्रस्थानानुसार दृश्यापेक्षा द्रष्टा महत्वाचा हे लक्षात ठेवायचं. आणि आता हळूहळू पाश्चात्य जगत हे समजू लागलंय की दृश्य महत्वाचं नसून द्रष्टा महत्वाचं आहे. आपला सगळा वेदांत, आपली सगळी शास्त्र द्रष्ट्याला प्रमाण मानून लिहिलेली आहे, दृष्ट्याला प्रमाण मानून लिहिलेली नाहीये. द्रष्ट्याला काय वाटतं ते महत्वाचं आहे. The seer is important. आणि म्हणून तर तो रामस्वयंप्राह याचा अगदी परमोच्च अद्वैत वेदांतानुसार, केवलद्वैतानुसार मायाच आहे. नाहीतर मग सीताबाईंनी हे जे सगळं सांगितलं ना आधीच, हे सगळं चुकीचं आहे असं म्हणावं लागलं. मीच सगळं केलंय, रावणाला मीच मारलेलं आहे, वालीला मीच मारलेलं आहे, सगळं मीच केलेलं आहे. अरे पण रावणाला तर आम्ही बघताना रामरायांनी मारलेलं आहे, आम्ही बघताना वालीला रामरायांनी मारलेलं आहे, हे रामरायांनीच मारलेलं आहे. मग सीताबाई कशा काय म्हणतात मी मारलं? दॅट मीन्स तो विग्रह सुद्धा माझाच आहे, ज्याचं नाव राम आहे. ज्याला तुम्ही दाशरथी श्रीराम म्हणतात, तो देह विग्रह म्हणजे अवताराचा जो विग्रह आहे तो माझाच आहे. का? कारण त्याचं निमित्त कारण हे विशुद्ध सात्विकी माया आणि त्याचं उपादान कारण सच्चिदानंद स्वरूप रस, हे दोन. आणि जो खरा राम, ज्याला परब्रह्म स्वरूप म्हणायचं, तो सगळ्याच्या पलीकडे आहे. म्हणून माया गुणा ननुगतो ही तथा विभाती, जणू काही तो मायेच्या प्रभावामुळं गुणांना प्राप्त होऊन त्यानुसार भासित होतो, पण मुळात तो तसा नाही. म्हणून जे जे भासित होतं, रामरायांनी शिवधनुष्य उचललं की नाही, दिसलं की नाही, ते
सगळ्यांना. मग ते कडकड कडकड आवाज आला की नाही ते पाहून भार्गवराम त्यांची परीक्षा घ्यायला वैष्णव धनुष्य घेऊन आले की नाही. मग ते वैष्णव धनुष्य सुद्धा वैष्णवी शक्ती सहित भार्गवरावांकडून काढून घेतलं आणि भार्गवरावांना निस्तेज करून टाकलं. हे जे सगळं केलं, करवलं, दाखवलं, बोललं, हे काय? त्या विग्रहामध्ये ती मायाच खेळतीये. मग तिनं तर असं का करावं? एकच एक राहावं ना. तुम्ही आम्ही ज्या स्तरावर आहोत, लिंगभेद, जातीभेद, या स्तरावर आमचं जीवन आहे. त्या स्तरावर तुम्हाला नेऊन त्या स्तरावरून तुम्हाला ज्ञान शिकवणं, धर्म शिकवणं, अध्यात्म शिकवणं आणि धर्मार्थ काम मोक्ष या पुरुषार्थांना जीवनात चरितार्थ करणं, या उद्देशानं आपल्या स्तरावर येऊन ते केलं जातं. ते करणं गुंतवणारी आहे ते अविद्यामय. ते त्याच सीतेचं रजतमात्मक स्वरूप आहे. राम, सीता, हनुमान, अमुक तमुक ही सगळी जी रूप आहे ही त्याच सीतेचं सात्विक रूप आहे. आणि परब्रह्मापर्यंत घेऊन जाणार जे ऊर्ध्व दिशेला नेणाऱ्या साधकाला त्याच्या अंतर्गत प्रगती त्याची करवत करवत ते नेणारं जे रूप आहे ना, ते तिचं विशुद्ध सात्विक रूप आहे. आणि त्या ठिकाणी त्या खऱ्या रामांची आमची गाठभेट होणार आहे, की जे आपल्याला माहीतच नाही आणि माहीत होणार पण नाही. कारण जेव्हा माहिती होतील असं आपण म्हणून तेव्हाच ते माहीत झालेले नसतात. जेव्हा तद्रूप हो तेव्हाच ते कळणार आहे. तद्रूप झालेल्याला नाही कळणार. गाढ झोपलेल्याला नाही कळणार मी आत्ता गाढ झोपलेलो. त्यामुळं अशा प्रकारे आभासस्तु मृषाबुद्धिर अविद्या कार्यमुच्यते अविच्छिन्नंतु तद्ब्रह्म विच्छेदस्तु विकल्पतः. इथपर्यंत काल आपण चिंतन केलं होतं. आता 49वा श्लोक आपण बघूया. अविच्छिन्नस्य पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते तत्त्वमस्यादि वाक्यैश्च साभासस्य मस्तथा. थोडं एन्लार्ज करता आलं तर बघा काय आहे 49व. अविच्छिन्नस्य आणि पुढच्या चरणातील साभासस्य हे एकत्र करा. छिन्नस्य तत्त्वमसि आदि वाक्यैः च तथा अहम एकत्वं पूर्णेन प्रतिपाद्यते. जो साभास आहे परब्रह्मामध्ये झालेला आभास म्हणजेच जीवभाव तो तिथं अविच्छिन्न असा झालेला आहे. जीवदशा अशा जीवदशेला सत्य मानणाऱ्या म्हणजे सत्य मानणाऱ्या याचा अर्थ अनुभव घेणाऱ्या. आपल्या सगळ्यांचा अनुभव काय आहे? मी सर्वात्मक आहे, मी सर्वव्यापी आहे, मी अनादि आहे, मी अनंत आहे, मी अच्युत आहे. हा आमचा अनुभव आहे का? शांत आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, मला सुख आहे, मला दुःख आहे. हा आमचा अनुभव आहे आज. म्हणजे तो काय आहे? साभास आहे, आभास मात्र आहे. म्हणून अशाला जिथून सत्य जेवढं वाटतं तिथून पुढचं सत्य त्याला दाखवणं हे गुरुचं काम आहे. आता तुला सृष्टी सत्य वाटतेय, आता तुला अनेक देहांमध्ये दिसणारे जीव हे अनेक आहेत असं वाटतंय, हे तुझं सत्य मानणं आहे. तुला सुखदुःखाचा अनुभव आहे हा सत्य वाटतोय, विषयांचा अनुभव तुला सत्य वाटतोय, तुला आता हे सत्य वाटतंय, ठीक आहे. सत्याची कल्पना वृद्धिंगत करायची.
आणि त्याला त्याच्याहून विशाल सत्य दाखवायचं की जे अधिक व्यापक आहे, अधिक शुद्ध आहे, अधिक सूक्ष्म आहे, अधिक पवित्र आहे. मग गुरु काय म्हणतात, तुला हे सगळं सत्य वाटतं ना, मग चल आता मी तुला शिकवतो. तुला आता मी ध्यान करायला शिकवलंय, कारण हा उपदेशच इतक्या उंचीचा आहे, त्यामुळे तो शिष्य तसा आहे की तुला हे सगळं शिकवलंय. मग गुरु काय म्हणतात, चल आता मी तुला उपदेश करतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे उपदेश महावाक्य आहे तत्त्वमसी, त्याचा उपदेश सद्गुरू योग्य वेळ आल्यानंतर करतात. योग्य वेळ कधी येते, यावेळेला शिष्यामध्ये शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान हे सद्गुण अभिवृद्धीत झालेले असतात. जेव्हा त्याचा विवेक जागा झालेला असतो आणि बुद्धिशः नित्य अनित्य वस्तू विवेक त्याला समजलेला असतो की खरंच तो परमेश्वरच नित्य आहे. भक्ताच्या अंगानं बघितलं तर तो परमेश्वरच नित्य आहे. भक्ताच्या अंगानं का बघायचं, याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. कारण रामरायांनी कशाला महत्व दिलंय पुढं ते तुमच्या लक्षात येईल. नित्य अनित्य वस्तू काय आहे, नित्य वस्तू काय, नित्य वस्तू एकच आहे, अनित्य वस्तू अनेक आहे. किंवा त्यालाही एकामध्ये समाहित म्हणजे समाहार करता येईल. संसारात सगळं झालं, किंवा मायेमध्ये सगळं आलं, तर ती अनित्य आहे, परब्रह्म सत्य आहे. हा दृढ विचार ज्याचा निश्चित झालेला आहे, हे ज्याला मिळालंय, ज्याच्यामध्ये इहामूत्र फलभोग विराग उत्पन्न झालाय. इह म्हणजे ऐहिकातले भोग, पर म्हणजे पारलौकिकातील ब्रह्मलोकापर्यंतच्या लोकांमधले भोग. या फलभोगांबद्दल ज्याला तिटकारा उत्पन्न झाला म्हणजे तो विरागी झालाय. शम म्हणजे मनाची शांत स्थिती, दम म्हणजे इंद्रियांना आत वळवण्याची शक्ती, उपरम म्हणजे इंद्रियांना आत वळलेल्या इंद्रियांना आतमध्येच रमवण्याची शक्ती. तितिक्षा म्हणजे सुख दुःख आदी शीतोष्णाधिक द्वैतांना सहन करण्याची शक्ती. श्रद्धा म्हणजे गुरु आणि शास्त्र या वाक्यांना सत्य रूपात ग्रहण करण्याची शक्ती. आणि समाधान म्हणजे चित्त एकाग्र करण्याची शक्ती. हे गुण त्याच्यात आलेले आहेत. आणि मुमुक्षुत्व आलेले आहे, म्हणजे आता मला फक्त मोक्ष म्हणजे या संसारातून मुक्त व्हायचं आहे असा दृढभाव ज्याचा झालाय. असे सद्गुण त्या शिष्यामध्ये जेव्हा सद्गुरू पाहतो त्या वेळेला तो त्याला ज्ञानाचा उपदेश करतो. याचं कारण आता त्याची बुद्धी शुद्ध सात्विक अशी झालेली आहे. बिकॉज ही इज अ ब्रिलियंट स्टुडंट. परमार्थातला तो ब्रिलियंट स्टुडंट सामान्य नाही. आणि तेव्हा गुरु त्याला तत्त्वमसी, अरे तत् म्हणजे ते, तत्पदवाच्य जे ब्रह्म आहे, ओम पदवाच्य जो तू स्वतःला जीव मानतोस तेच आहे. म्हणजे तू ते आहेस किंवा ते तू आहेस. इथं तत्पद आधी घेऊन त्वम पद नंतर घेतलं. त्वम तद असी असंही म्हणता आलं असतं. संस्कृत मध्ये दोन्ही चालतं. किंवा असी त्वम तद असी तत्त्वम असंही चाललं असतं. पण इथं त्वम पदाला प्राधान्य दिलंय, तत्पदाला प्राधान्य दिले, नंतर त्वम पदाला दिले आणि शेवटी असी पदाला दिले. ते तू आहेस. संस्कृत मध्ये खर तर असी हा धातू अनुल्लेखानच समजला जातो. असं म्हणजे असणे. संस्कृत मध्ये
तत् ब्रह्म एवढं म्हटलं तरी पुरेसं, ते ब्रह्म आहे. मराठीत आपण आहे लावतो. आहे हा उल्लेख न करता समजून घेण्याचा जो क्रियापद आहे. सज्ञानी एवढं म्हटलं आणि सहा ज्ञानी अस्ति, तो ज्ञानी आहे. तर अस्ति न लावता केवळ सहा ज्ञानी एवढं म्हटलं संस्कृत मध्ये पुरे. पण तरी सुद्धा इथं असी शब्द लावलेला आहे, तत्त्वम असी. कारण असी हा अस्तित्ववाचक म्हणजे सत्वाचक आहे. असी मधून सत्वाचकता प्रकट होते. अस्तित्व मात्र त्रिकालाबाधित अस्तित्व असं प्रकट होतं. त्यामुळं इथं परब्रह्माला प्राधान्य, त्यानंतर जीवभावाला म्हणजे मीला, त्वमला. इथं त्वम म्हणजे तू, पण गुरु तू म्हणतोय म्हणून शिष्यानं ते मी असं घ्यायचं. त्वम शब्द गुरूंचा आहे, त्वम शब्द गुरूंनी वापरलाय म्हणून शिष्याने घेताना तो मी असा घ्यायचा. गुरु सांगताना तू असं सांगणार आहे, शिष्याने घेताना तो मी असा अहम असा घ्यायचा. म्हणून तर साभासस्या अहम तथा असं पुढे आलेलं आहे. 49वा श्लोक चाललाय आपला. साभासस्या अहमच तथा. अहम जे आलेलं आहे ते का आलं? कारण गुरूंनी तो म्हटलेला आहे, पण शिष्याने घेताना ते अहम असं घ्यायचं. कारण तो स्वतःला अजून अनुभवानं देह विच्छिन्नच मानतोय. आता त्याला देहापासून दूर सर्वव्यापी बनवायचंय. आणि म्हणून तो आभासयुक्त जो अहम आहे ना, तोच निराभास असणारा, म्हणजे बघा नीट लक्षपूर्वक आहे का, तत्त्वम असी मधला त्वम आणि साभास, जरी त्वम आणि अहम व्याकरणाच्या दृष्टीनं दोन्ही भिन्न असले तरी अर्थाच्या दृष्टीनं एकच आहे. मी अवघड करतोय असं वाटत असेल तर तसं हातवर करून सांगा, कारण स्पष्ट व्हायला पाहिजे हे सगळं. थोडी जरी शंका राहिली तरी नंतर आपला हा सत्संग संपल्यानंतर त्याचा त्रास होईल कदाचित. अरे हे काय होतं, हे काय होतं, तेव्हा तर कळलं असं वाटत होतं, आता सगळं जम्बलिंग व्हायला लागलंय. म्हणून लक्षपूर्वक आहे का, दुसरं चरण आपण आधी घेतलेलं आहे. पहिलं चरण त्या मानानं समजायला सोपं आहे. चरण म्हणण्यापेक्षा ओळ असं म्हणू, कारण अनुष्टुभानुसार 4 चरणांचं असतं. आपण लिहिताना 2 ओळीत लिहितो. असो, तत्त्वमस्यादी मधला जो त्वम आहे, तत्त्वम, तो जो त्वम आहे तोच पुढं साभासस्य अहम आलेला आहे. त्वम म्हणजे तू, अहम म्हणजे मी. तू आणि मी व्याकरणामध्ये एक नाही आहेत, पण इथं त्वम हाच अहम आहे. कारण अहम हा शिष्य म्हणतोय आणि त्वम हा गुरु म्हणतोय. त्यामुळं तत्त्वम असी याच्यामधला त्वम हा इथं साभासस्य अहम याच्याशी जोडायचा. आणि म्हणून तत्त्वमसी मधला जो त्वम आहे, तू आहे, तो सुद्धा साभासच आहे. आणि तत् जे आहे ते निराभास आहे. म्हणजेच याला पूर्ण येणं असं म्हटलेलं आहे. निराभासाचा अर्थ पूर्ण येणं म्हटलेलं आहे. कारण जो आभास आहे तो कधी पूर्ण असू शकत नाही. कारण सत्याची जागृती झाली की आभास गेला. पण जे पूर्ण आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, जे पूर्ण आहे ते कायमस्वरूपी पूर्णच आहे. म्हणजे ते आधीही पूर्ण होतो, आत्ताही नंतरही पूर्ण असणार आहे. पण आभास जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला सत्य भासवणार आहे. म्हणजे सत्याचा अर्थ इथं अस्तित्व म्हणून भासवणार आहे. इट इज प्रेझेंट असं भासवणार आहे. म्हणून तत्त्वम असी मधला जो त्वम आहे, गुरु सांगतायत शिष्याला, तो जो त्वम आहे तोच तुझ्या आतमध्ये असणारा आभासानं युक्त असणारा अहम आहे. आणि तो आभासयुक्त असणारा अहम निराभास असणाऱ्या तत्च सत्यरूप आहे. त्यामुळं तेच तू आहेस असं लक्षात घेताना तो आभास जर तू दूर करशील, ते अवच्छिन्नत्व म्हणजे देह साक्षीनं किंवा देहाच्या
साक्षीनं म्हणण्यापेक्षा देहाच्या अपेक्षेनं जे तुम्ही सत्य मानलेलं आहे स्वतःच्या रूपाला, आत्म्याला, तोच तिकडं देहाची उपाधी वगळून असणारं ब्रह्म आहे, म्हणजे निराभास आहे असं तू समज. अशा प्रकारे आपण 49वा श्लोक पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अवच्छिन्नस्य साभासस्य अहम तत्त्वम् असि आदि वाक्यैः च पूर्णेन एकत्वं तथा प्रतिपाद्यते. त्यामुळं जो साभास असणारा अहम हा तत्वमसी असं वाक्य गुरु उपदेश करतात. तो उपदेश कधी करतात हे तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं. तो राम हृदयामध्ये उपदेश कधी करतात तत्वमसी हे इथं दिलेलं नाहीये. पण हनुमान यांना राम नित्यानित्य वस्तू विवेक, इहामुत्र फलभोग, विराग म्हणजे वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे चारही आहेत. म्हणजे साधन चतुष्टय आहे. हे आचार्यांचं जे प्रतिपादन आहे त्याला प्रमाण मानून आपण बघितलेलं आहे. तर तो विषय आपण इथं प्रतिपाद्य केला की रामराय तत्वमसी जे सांगत आहेत हनुमंतांना, तेव्हा त्यांच्यामध्ये हे गुण आहे. तेव्हा आपण काही करायची नाही की माझे गुरु मला कधी तत्वमसी सांगतील, ह्या 4 संपत्ती तुमच्याकडे आल्या का, हे साधन चतुष्टय तुमच्याकडे आलं का, ते जेव्हा येईल तेव्हा ते तुम्हाला सांगतील, तोपर्यंत नाही. म्हणून अशा प्रकारे पूर्णत्वानं त्याचं प्रतिपादन केलं जातं. म्हणजे आभासी असणारा जीवत्व ही भावना जेव्हा तो आभास किंवा जेव्हा काढून टाकेल, म्हणजे अन्नमय कोश काढेल, जो या सप्त धातूंनी बनलेला आहे, रक्त मांसाचा अन्नमय कोश, तो मी अन्नमय कोश नाही अशी भावना त्याची जेव्हा ज्याचा साक्षात्कार त्याला होईल की मी अन्नमय कोशापेक्षा भिन्न आहे. त्याच्यानंतर प्राणमय कोश, मी पंचप्राणांपेक्षा भिन्न आहे. त्यानंतर मनोमय कोश, ज्याच्यामध्ये चित्त आणि मन ह्यानं मी युक्त आहे, तर ह्याच्यापेक्षा मी भिन्न आहे. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश, ज्याच्यामध्ये मी अहम आणि बुद्धी यांच्यापेक्षा भिन्न आहे. आणि आनंदमय कोश म्हणजे आत्म्याच्या जवळ गेल्यामुळं जो आनंदाचा आभास होतो, त्या आनंदाच्या आभासापेक्षाही मी भिन्न आहे. अशा प्रकारे जेव्हा त्या सर्व कोशांचा निराश होईल, बघा आभास कधी नष्ट होईल, तो ह्या 5 कोशांचा निराश झाल्यानंतर नष्ट होईल. हे जेव्हा घडेल तेव्हा पूर्णेन एकत्वं प्रतिपाद्यते. त्या त्वम पदाचं तत्पदामध्ये एकत्व प्रतिपादन केलं जातं. म्हणजे त्वमच तत्व होतो, म्हणजेच आत्मा परमात्मा होतो किंवा जीवच शिव होतो, अशी अनुभूती त्या शिष्याला प्राप्त होते. असं रामरायांनी प्रतिपादन केलं. उद्या उरलेले श्लोक 50, 51, 50वा 51 भक्तीचं महात्म्य सांगणार आहे. 52 राम हृदयाचं महत्व सांगणार आहे. आणि मग पुढे श्री महादेवांनी 53, 54, 55, 56 हे सांगितले. ही फलश्रुती स्वरूप सांगितलेलं आहे. त्यामुळं उद्या आपलं चिंतन पूर्ण होईल असा एक, आता मी म्हणतो आभास मला आता होत आहे. तर ते होते का बघू. सगळं काही वक्त्याच्या हातात नसतं, वक्ता लाख ठरवेल, पण त्या जगदंबा मायेला जे करून घ्यायचं आहे ती तिच्या पद्धतीनं करून घेत असते. तेव्हा बघू उद्या कदाचित आपलं सगळं पूर्ण होईल. त्यानंतर जर काही प्रश्न असं काही सगळ्याचं ओव्हरऑल रिव्हिजन असं काही जर ठरलं तर तसा विचार आपण करू शकतो. आणि 1-2 सत्रांमध्ये आपलं हा सगळं चिंतन पूर्ण होईल असं मला तरी आज वाटतंय.
असो, आता आपण प्रश्नोत्तराला प्रारंभ करूया. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारावे. धनश्री कुलकर्णी, बोला. धनश्री कुलकर्णी, हॅलो, बोला. श्रीराम भाऊ, आवाज येतोय? येतोय, बोला. तर आता आपण जे मला खूप लक्षात नाही येत आहे, पण आता आपण जे निराभासाची अवस्था जी सांगितली, तर त्याच्यात याचा अर्थ ना की तिथे अविद्या राहत नाही, काहीच अविद्येचं बीज राहत नाही, जे तुम्ही आता म्हणाला ना. बरोबर. तर मग म्हणजे आपण गाढ झोपेचं जे उदाहरण बघितलं की गाढ झोपेमध्ये ती स्थिती येते पण अविद्येचं बीज तिथे असतं. तर मग हे अविद्येचं बीज एक्झिस्टच करत नाही हे तरी कोणाला कळतं मग ही स्थिती आल्यानंतर? एक एक टप्पा पुढे जातो ना साधक. एक एक टप्पा पुढे जातो, त्याचे एक एक कोश तो पार करतो. मी देह नाही याची त्याला अनुभूती यायला लागते. मग मी प्राणयुक्त नाही आहे याची अनुभूती यायला लागते. त्यानंतर मी मन सुद्धा नाही, चित्त मन हे सुद्धा मी नाही अशी अनुभूती यायला लागते. नंतर अहम तत्व आणि महत्त्व म्हणजे बुद्धी हे सुद्धा माझ्यापेक्षा वेगळे आहेत असं त्याला जवळ पोहोचतो, त्याची जाणीव. आणि तेव्हा आत्म्यापासून आनंद आहे. आनंद आत्मा प्रिय ही आत्मा असं वेदवचन आहे. आत्म्याचं दुसरं नाव आनंद आहे, तो सगळ्यांना प्रिय आहे. तर तो आनंदाचा अनुभव त्याला यायला लागतो. तो आनंदाचा अनुभव सुद्धा मी नाहीये हे त्याला कळतं. आणि स्टेप बाय स्टेप तो सूक्ष्मात अतिसूक्ष्मात प्रवेश करायला लागतो. तर त्याचं अविद्येचं बीज हे नष्ट व्हायला लागतं. आणि त्यामुळं त्या अविद्येचा नाश जसा व्हायला लागतो तसा विद्येचा उत्कर्ष, जो की आधीच आत्म्यामध्ये स्थिर आहे, तिथे कुठून बाहेरून आणायची गोष्ट नाहीये. इट ऑलरेडी एक्झिस्ट. त्याच्यावर सुपर इम्पोजिशन जे झालेलं आहे, त्याच्यावर जो एक ते फक्त दूर करायचं. विद्या पहिल्यापासून आहे. त्यामुळे अविद्येचं फुट जशी कमी होतात तसं विद्येचा प्रकाश बाहेर पडायला दिसायला लागतो. त्याच्या शांत स्थितीतून, मनोजयातून, धीर गंभीरतेतून, वैराग्यशीलतेतून हे सगळं त्याला, म्हणजे इतरांनाही ते कळायला लागतं हळूहळू. सगळं तर नाही कळणार पण इतरांनाही ते कळू शकतं. अशा स्थितीपर्यंत ते सगळं पोहोचतं. ठीक आहे. ठीक. अजून एक प्रश्न होता की हे उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा हे काय एक्झॅक्टली थोडं समजून सांगता येईल का? होईल म्हणून अगदी थोडक्यात सांगतो. पूर्व मीमांसेमध्ये त्याला धर्मशास्त्र म्हटलेलं आहे आणि उत्तर मीमांसा हे ब्रह्मशास्त्र म्हटलेलं आहे. पूर्व मीमांसेमध्ये धर्मार्थ काम याचं प्राधान्य, किंवा त्याला धर्मशास्त्र म्हणतात. कसं जगावं, अर्थकामाची प्राप्ती कशी करावी आणि परलोक कसा साधावा, हे पूर्व मीमांसा हे जैमिनींनी याचं प्रतिपादन केलं. आणि उत्तर मीमांसा जी आहे ती वेदव्यासांनी प्रतिपादन केलेली आहे. ती मोक्ष साधन सांगणारी आहे. त्याची ब्रह्मसूत्र आहे. तर त्या ब्रह्मसूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र का लिहिली? वेगळी वेगळी उपनिषद वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोलतात. मग एक उपनिषद एक बोलतो, दुसरं उपनिषद का एक भ्रम निर्माण होऊ शकतो, म्हणून त्या उपनिषदांना एका सूत्रामध्ये आणणं आणि प्रत्येक उपनिषद हे एकाच तत्वाकडे तुम्हाला ढकलतंय. पुढं एक इकडे ढकलतो, दुसरा तिकडे ढकलतो असं नाहीये. प्रत्येक उपनिषद एकाच दिशेनं तुम्हाला पुढे ढकलतंय. त्यांच्यामध्ये सुसूत्रता आहे, अंतर्विरोध मुळीच नाहीये. हे लक्षात यावं म्हणून वेदव्यासांनी द्वापर युगाच्या अंताच्या वेळेला ह्या सूत्रांची उत्पत्ती केली. म्हणून ती उत्तर मीमांसा आहे. आणि त्या उत्तर मीमांसेवर मग 5 मुख्य वाद मानले जातात. एक द्वैतवाद आहे,
जो उत्तर मीमांसा मानतो पण वेगळ्या पद्धतीने प्रतिपादन करतो तो मध्वाचार्यांनी प्रतिष्ठित केलाय. विशिष्ट द्वैतवाद आहे तो रामानुजांनी प्रतिष्ठित केलाय. द्वैताद्वैतवाद आहे, विशुद्ध द्वैतवाद आहे जो वल्लभाचार्यांनी सांगितलेला आहे. आणि केवल द्वैतवाद आहे जो श्रीमद आदिशंकराचार्यांनी प्रतिष्ठित केला. तेव्हा प्रत्येक वादाला, वाद याचा अर्थ भांडण नाही, वाद याचा अर्थ मत, या प्रत्येक मताला शास्त्रांमध्ये आधार आहे. वैदिक, पौराणिक, स्मृतीजन्य असे आधार त्यांना आहेत. तर ही सगळी उत्तर मीमांसा आहे. पण मग ब्रह्मसूत्र म्हणजे सगळ्यांचं कॉमन काही सूत्र आहे की कुठल्या तरी एका वादामधलं एक काही सूत्र, म्हणजे काय? नाही, वाद त्याच्यावरून निर्माण झाले. अच्छा, ब्रह्मसूत्र पहिल्यापासून आहे, त्याचं प्रतिपादन कोणी कसं करायचं, हाऊ टू इंटरप्रिट, ओके, त्या सूत्राला कसं इंटरप्रिट करायचं, हे त्या सगळेच वंदनीय लोक आहेत, सगळेच ईश्वरी अवतार आहेत. जसे मध्वाचार्य हे वायूंचे अवतार आहेत, रामानुज हे लक्ष्मणांचे अवतार आहेत, वल्लभाचार्य हे सुद्धा शेषांचे अवतार मानले जातात, आदिशंकराचार्य हे शिवांचे अवतार मानले जातात. प्रत्येक जण अवतारी पुरुषच आहे. त्यामुळे त्यांचं सगळं मत हे वेदसंमतच आहे, ते शास्त्र मतच आहे. फक्त अंतिम कुणाचं म्हणून असं मानलं जातं. आता तुम्ही विषय मांडलाच आहे म्हणून सांगतो की वेदांमध्ये 84% ऋचा या कर्मपर आहेत, 80% ऋचा असं म्हणतात कर्मपर आहे, 16% ऋचा या उपासनापर आहे आणि 4% ज्या ऋचा आहेत त्या ज्ञानपर आहे. तर कर्मपरक ज्या ऋचा आहेत त्याच्यामध्ये सगळे मतवादी, यांच्यात काहीच भेद नाही. 16% ज्या ऋचा आहेत उपासनेच्या संदर्भातल्या, त्याही बाबतीमध्ये सर्व वेगळी द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत सगळ्यांमध्ये काही मतभेद नाही, सगळे सारखे. भेद कुठे आहे? ज्ञानाबाबतीत आहे. म्हणून 96% ऋचांमध्ये साम्य आहे, तिथं द्वैतमत मानलं जातं, पण ते सगळं द्वैतावर आधारित आहे. कर्म द्वैतावर आधारित आहे, उपासना द्वैतावर आधारित आहे. त्यामुळं तिथं द्वैतवाद आहे. एक पुढं आलो आपण, एक पाऊल पुढं 97, तिथं विशिष्ट अद्वैत आहे. आणखी एक पाऊल पुढे आलो 98, तिथं द्वैताद्वैत आहे. आणखी एक पाऊल पुढे आलो 99, तिथं विशुद्ध द्वैत आहे. आणि आणखी एक पाऊल पुढे आलो की 100 झालो, तिथं केवल अद्वैत आहे. अशा पद्धतीनं प्रतिपादन ज्ञानी लोकांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळं त्या भेदाकडं न जाता 96% जे साम्य आहे त्याला महत्व द्यायला पाहिजे. आतापर्यंत पूर्वी काय झालं, वादविवाद करण्यामध्ये 4% लोक भांडत राहिले आणि 96% जे सारखेपणा आहे तिकडं दुर्लक्ष झालं. संस्कृत मध्ये एक छान म्हण येते, विक्रीतो हि करणी अंकुशेको विवाद. फार सुंदर संस्कृत मधलं एक वचन आहे. विक्रीते करणी अंकुशेको विवाद. अख्खा हत्ती विकला आहे, डील असतं ना, आमचा हत्ती आम्ही इतक्या कोटीमध्ये घेतो, तर दुसऱ्याने डील, आमचा हत्ती तुम्हाला मी 5 कोटी मुद्रांमध्ये देतो. त्यांचं डील फायनल झालं आणि डील फायनल झाल्यानंतर ज्यांनी त्याला 5 कोटी मुद्रा दिल्या त्यांनी ह्याचा हत्ती याला दिला. आता तो म्हणतो की मला फ्री मध्ये अंकुश तेवढा द्या, हत्तीचा जो माहूत बसतो अंकुश आहे ना, तो अंकुश तेवढा मला द्या. तो म्हणतो अंकुशाच्या वेगळ्या तुम्हाला मुद्रा द्याव्या लागतील. तो म्हणतो काय राव, 5 कोटी मुद्रा दिला त्याच्यासाठी तुम्ही मुद्रा मागताय. तिथं भांडण चालू आहे त्यांचं. असा हा काहीसा वेडेपणा आम्ही लोकांनी दाखवला आणि त्याच्यामुळं देशाचं फार नुकसान झालं आणि या भांडणामध्ये ते राहिले आणि राष्ट्र पारतंत्र्यात गेला. असो, तो वेगळा विषय आहे, पण स्टील आता तुम्ही तो मुद्दा समोर आणला म्हणून तो सांगणं इष्ट आहे असं वाटलं. ठीक आहे, धन्यवाद. श्रीराम. आनंद म्हणून कोणी आहे? बोला.
जय श्रीराम बुवा, आवाज ऐकू का? जय श्रीराम. हा, येतो, बोल. आता जो प्रश्न होता की गाढ झोपेमध्ये म्हणजे अविद्यामयाचं बीज आपल्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपण एक विशिष्ट वेळेला नंतर झोपून उठतो वगैरे असं आहे. तर प्रश्न असा आहे की जेव्हा सत्पुरुष किंवा कुठले संत किंवा जेव्हा समाधीमध्ये जातात किंवा त्यावेळेला म्हणजे असं हे आहे की ते पूर्ण ब्रह्माचा त्यांना जो अनुभव किंवा जो काही एक्सपिरियन्स येत असेल, मग त्यावेळेला ते अविद्येमायेचं बीज त्यांच्यामध्ये असतं का? आणि हाऊ डू दे स्विच ओव्हर फ्रॉम दॅट समाधी स्टेट टू द नॉर्मल स्टेट? छान प्रश्न आहे. अविद्या बीज नष्ट झालेलं असतं आणि ते पूर्णतः ब्रह्मरूप असतं, पण प्रारब्ध नावाची जी गोष्ट आहे ती शिल्लक असते. प्रारब्ध शब्दाचा अर्थ ज्या कर्माच्या बीजांनी परिणाम द्यायला म्हणजे फल द्यायला सुरुवात केलेली आहे त्याला प्रारब्ध असं म्हणतात. प्रारंभ झालेलं म्हणजे प्रारब्ध. त्यामुळं तुमचं अविद्या नष्ट होते याचा अर्थ काय? तुमची अविद्या नष्ट होते याचा अर्थ संपूर्ण संचित तुमचं नष्ट झालं. संचित हा मोठा स्टॉक आहे की ज्याच्यामध्ये लक्षावधी कोट्यावधी जन्मांची बीज आहेत. अर्थात ती अविद्या बीजच आहे. तर ती बीज नष्ट होणं त्यातलं काहीच शिल्लक राहिलं नाही. म्हणजे तुमची बँक सगळी तुम्ही एम्प्टी केली. दुसरं काय राहिलं? प्रारब्ध. की तुमच्या जन्माच्या वेळेलाच सोडलं की हा जीव इतके श्वास घेईपर्यंत जगेल, इतका श्वास हा शेवटचा श्वास असेल, हे इथं ठरलं. आणि ते पार्सल पाठवून दिलं पृथ्वीवर आणि त्याचा त्या योनीमध्ये त्या ठिकाणी जन्म झाला. क्रियमाण करत असताना पुन्हा ते सकाम असेल तर त्याची बीज तयार होतात. ठीक आहे. काही कामनेनं ते कर्म केलं असेल तर त्याची बीज मग ती पुन्हा ट्रान्सफर होतात संचितामध्ये. साधू समाधी येतो आणि तो पुन्हा व्युत्थान करतो. त्याला शास्त्रीय शब्द आहे व्युत्थान. समाधीतून व्युत्थान किंवा पुनर्व्युत्थान. आणि जेव्हा व्युत्थान होत नाही त्यावेळेला त्याचा देह पडतो. तर साधू निष्काम पद्धतीनं कर्म करायला शिकल्यामुळं तरी त्याची बीज तयार होत नाही. न पुण्याचं बीज तयार होतं न पापाचं बीज तयार होतं. कारण पुण्याचं बीज जरी तयार झालं तरी ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म आहे. बिकॉज इट विल बी ट्रान्सफर्ड इन टू संचित. संचिताच्या स्टॉक मध्ये ते पुण्य सुद्धा ट्रान्सफर केलं जाईल आणि ते भोगण्यासाठी परत तुम्हाला पुण्ययोनीमध्ये म्हणजे देव, गंधर्व, यक्ष, पितर या किंवा मह तप जन हे जे लोक आहेत ब्रह्मदेवांच्या लोकातले तिथले कोणीतरी तपस्वी मोठे साधू म्हणून तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. तर तो अशा पद्धतीनं कर्म करायला लागतो की कर्म तर करायचंय पण त्याच्यातून ना पुण्यरूपी बीज निर्माण होईल ना पापरूपी बीज निर्माण होईल. राईट. म्हणजे आता सगळं संचित त्याचं एम्प्टी आउट. त्याच्यात एक सुद्धा अविद्येचं बीज शिल्लक नाही. नवीन संचित निर्माण होण्याचंही त्यानं असं कौशल्य मिळवलं की नवीन संचित निर्माण होणार नाहीये आत्ताच्या जन्माच्या कर्मामुळे. त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. सो व्हॉट इज लेफ्ट ओव्हर इज भोगण्यासाठी उपलब्ध असणारं पाप पुण्यात्मक प्रारब्ध एवढंच शिल्लक आहे. म्हणजे आपण एक असा हायपोथेटिकली विचार करू की त्याला 100 वर्षाचं एका माणसाला आयुष्य मिळालेलं आहे आणि 50व्या वर्षी त्याला जीवनमुक्ती मिळाली म्हणजे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं 50व्या वर्षी असं मानू. ठीक आहे. तर 50व्या वर्षी आत्मज्ञान प्राप्त झाले याचाच अर्थ त्यावेळेला ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम त्याचं सगळं संचित नष्ट झालं. करेक्ट. विच इन्क्लुडेड 50 वर्षात पण त्यांनी केलेली असली पाहिजे. कारण आता 50व्या वर्षी त्याला जीवनमुक्ती प्राप्त झाली. तो 0 इयर पासून 50 इयर इथपर्यंत ज्यांनी ते कर्म केलेलं आहे ते कर्म सुद्धा कुठेतरी बीज निर्माण करणारच होतं ना.
नाहीतर त्याला तिथंच जीवनमुक्ती प्राप्त झाली असती. 50व्या वर्षी त्याला जीवनमुक्ती प्राप्त झाली असं हायपोथेटिकली आपण अस्युम केलंय. तर 0 to 50 या 50 इयर्स मध्ये त्यानं जे काही कर्म केलं त्याचं पाप किंवा पुण्य असं बीज तयार झालंय, विच हॅज बीन ट्रान्सफर्ड टू संचित. तर ते सुद्धा भस्म झालेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे समजून घ्यायला पाहिजे. ओके, आता संचित 0, प्रारब्ध 50 वर्षाचं संपलं, पण 50 वर्षाचं भोगायचं आहे अजून. नवीन संचित निर्माण करण्याची शक्यता 0 का? तर क्रियमाण कर्मातून तो नवीन पाप किंवा पुण्यात्मक काहीच करत नाही का? जे काही तो पापात्मक तर काही करणारच नाही, करेल ते पुण्यात्मक करेल, पण केलं की तो ईश्वरार्पण वस्तू असं म्हणतात. श्री सीतारामचंद्र अर्पण वस्तू, श्री कृष्ण अर्पण वस्तू असं म्हणून श्री भगवंताला अर्पण केलं की ते सगळं तिकडे गेलं, ह्याच्याकडे काहीच नाही शिल्लक. म्हणजे नवीन स्टॉक बंद केला, जुना स्टॉक सगळा 0 करून टाकला. आता उरलेलं जे 50 वर्षाचं प्रारब्ध आहे त्याच्यातील जी बीज आहेत ती बीज फक्त त्याला व्युत्थान करायला प्रवृत्त करतात. आणि त्या प्रकारे त्याचं व्युत्थान समाधीतून होतं. आलं लक्षात? सांगितलं. धनश्रीताई बोला. ते आता हा जो प्रश्न आहे त्यालाच एक कंटिन्यू प्रश्न असा आहे की आता म्हणजे गुरुला जर शिष्याचा उद्धार करतात गुरु, तर पण याच्यामध्ये येतं का, त्यांच्या प्रारब्धामध्ये येतं का? काय म्हणजे मला या शिष्यांचा उद्धार करायचा आहे हे पण त्यांच्या प्रारब्धामध्ये येईल का? गुरूंना जो शिष्याचा उद्धार करायचा असतो तो विषय ते ईश्वरार्पण कर्म करत असल्यामुळं त्याच्यामध्ये येत नाही. अच्छा, त्याच्यामध्ये नाही. ईश प्रेरणेतूनच ते प्राप्त होतं. कारण सगळं करता राम करता ऐसे असावे अंतर्यामी. तर राम करता ही भावना असल्यामुळं मी करतोय, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ईश्वरच करत असतो. ते मोकळे ते फक्त प्रारब्ध भोगत असतात. म्हणजे त्यांना फक्त जीवन जगण्यासाठी जे मिनिमम प्रारब्ध आहे तेवढंच फक्त अलोकेट होतं बेसिकली. म्हणजे जीवन जगणं हा त्यांचा उद्देशच नसतो. नाही, म्हणजे ते उद्धार करण्यासाठी जे जीवन जगण्यासाठी जे बेसिक मिनिमम आहे तेवढंच त्यांचं प्रारब्ध शिल्लक राहतं. तेवढंच त्यांचं शिल्लक राहतं. मग त्यानुसार संतांना सुद्धा भोग भोगावे लागतात. बरोबर. श्रीराम. शुभा कुलकर्णी बोला. शुभा कुलकर्णी. हा, नमस्कार माऊली. माझा आवाज येतोय? येतोय, बोला. हा, आपण जे ततो राम स्वयं प्राह हनुमंतमुपस्थितम याबद्दलचं जे विवेचन केलं ते खूप सुंदर होतं. म्हणजे सगळं कर्तृत्व, भक्तृत्व, आकार, गुण हे जर प्रकृतीचे सीतामाईचे आहेत तर श्रीराम कसे काय बोलले ते तर परमब्रह्म, मग कसं काय झालं हे त्याच्याबद्दलचं विवेचन खूपच सुंदर होतं. मला आज ह्याचं जरा थोडंसं पुन्हा जर सांगाल वेळ असेल तर फार बरं होईल. आभासयुक्त अहम म्हणजेच तेच तत्वमसी मधला त्वम असं आपण म्हणालात, आणि अहम आभासयुक्त तत्वमसीतला अहम आभासयुक्त हेही कळलं, पण त्याच्या पुढे मला ते कळलं नाही. आपण जे सांगितलं मला जरा परत सांगाल का? गुरु तत्वम असे असं म्हणतात शिष्याला. तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म, तत् शब्दाचा शब्दार्थ ते, त्वम शब्दाचा शब्दार्थ तू, असी शब्दाचा शब्दार्थ आहेस, तत् शब्दाचा भावार्थ ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म, त्वम शब्दाचा भावार्थ जीवात्मा म्हणजे तू. ठीक आहे, हे समजून घे. आणि ते ब्रह्म तू आहेस. बरोबर. ते ब्रह्म तू आहेस आता अर्थ झाला. जेव्हा मग आभास जाईल तेव्हा मग ब्रह्म दिसेल असं, म्हणजे निराभासातील दिसेल म्हणण्यापेक्षा ब्रह्मच आहे, तू नाही असे कळेल. किंवा तू ज्याला तू मी म्हणतोयस, तू ज्याला मी म्हणतोयस
तेच ब्रह्म. हा हा हे तेव्हा तुला कळेल. हा हा बरोबर. म्हणजे आणि ब्रह्म तू ज्याला मी म्हणतोयस ते ब्रह्म आहे याचा अर्थ ते निराभास आहे. हा म्हणजेच तू पण निराभास आहेस ना. बरोबर बरोबर माऊली. म्हणजे तू निराभास आहेस म्हणजे तू देहानं परिच्छिन्न नाही आहेस. हा हे तुला तेव्हा लक्षात येईल. हा बरोबर माऊली. ठीक आहे. खूपच छान खूपच छान. खूप खूप धन्यवाद माऊली. जय श्रीराम. 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 ठीक आहे. आज आता थांबूया आणि उद्या श्रीरामराय काय सांगतात हे ऐकण्यासाठी उद्या पुन्हा उपस्थित होऊ. शुभरात्री. जय जय रघुवीर समर्थ.